स्वामी सेवा का करावी? तर स्वामी समर्थांच्या नामस्मरणाचे दृश्य फलित काय? तर प्राणघातक संकटे आणि अनंत प्रकारची विघ्ने आपोआप नष्ट होतात. स्वामींच्या श्रद्धायुक्त नामस्मरणामुळे भूत आणि पिशाच्य बाधा नष्ट होते. आपल्यावर मंत्रून टाकलेल्या वाईट शक्तींपासून सुटका होते. मानवी जीवनाला ग्रासणारे नाना प्रकारचे खेच संपुष्टात येतात. ब्रह्मराक्षस आणि ब्रह्म संबंधांपासून सुटका होते. आश्चर्य वाटेल, परंतु स्वामींच्या अखंड नामस्मरणात दंग असणाऱ्या भक्ताला कधीही विषबाधा होत नाही. मुख्य म्हणजे स्वामींच्या नामामुळे उत्तम आयुष्य आणि आरोग्य प्राप्त होते. नामामुळे उत्तम गती प्राप्त होते, म्हणजेच मोक्ष मिळतो. म्हणून समर्थ म्हणतात की नामे संकटे नासती, नामे विघ्ने निवारती, नामस्मरणे पाविजेती उत्तम पदे. नामाचा महिमा सर्व सतपुरुषांनी गायला आहे. परमेश्वराला शरण जाण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे नामस्मरण. स्वामी नाम मनात घुमू लागले की आयुष्याला कैवल्य अर्थ प्राप्त होतो. नामाने तर वाल्या कोळ्याचा विलक्षण प्रज्ञावान वाल्मिकी ऋषी झाला. भगवंतांच्या नामामुळे महापापी अजामेळ पावन झाला. राम नामाने दगडी शिळा समुद्रात तरल्या आणि सेतुबंध निर्माण झाला. असंख्य भक्तांचा उद्धार एका नामामुळे झाला. म्हणून माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगते की स्वामींचे नाम तुमच्या मुखात सदैव असू दे. नाम आपल्या मनात स्वामींचे रूप प्रकट करते. नामाला जातीभेद, पंथभेद, अभिप्रेत नाही. नाम कुणीही केव्हाही घेऊ शकतो. स्वामी म्हणतात, चहूवर्णा नामाधिकार, नामी नाही लहान थोर, जडमूळ पैलतीर पावती नामी. चारही वर्णांना स्वामींच्या नामस्मरणाचा अधिकार आहे. लहान थोर हा भेद नामाला ठाऊकच नाही. अडाणी आणि अज्ञानी माणूस सुद्धा नामाने तरला जातो. म्हणून नामस्मरणाची ही तिसरी पायरी तुम्हाला कथन केली. मी तुम्हाला अनुभवाने सांगते की नामस्मरण श्रेष्ठ पूजा आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.